ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। यन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नासदीय सूक्ताच्या सप्तमंत्राच्या चिंतनाला आज आपण आरंभ करत आहोत। 6व्या मंत्रामध्ये जगाच्या सापेक्षतेने सृष्टीच्या उत्पत्तीच्या सापेक्षतेने विचार करत असताना जगत कारण दुर्लक्षता संदर्भ असं त्याचं वर्णन केलं। हे जे काही ब्रह्म आहे ते जगाचं कारण आहे हे सांगणं कठीण आहे। कारण कारणत्व सांगावं तर त्याला जाणणारा कोण आहे, त्याला सांगणारा कोण आहे, ते कुठून आलं याचं स्पष्टपणे ज्ञान करता येत नाही। कारण ज्या वेळेला ती सृष्टी व्यक्त स्वरूपात आहे त्यावेळेला त्या सृष्टीच्या व्याकृतत्वाने तिचं कारण झाकलं जातं आणि ज्या वेळेला कारणाचं ज्ञान होतं त्यावेळेला कारणाशी अभिन्नत्व प्राप्त झाल्यामुळे त्याचं ज्ञेयत्व दूर होतं। ज्या ज्या वस्तूला जाणायचंय ती वस्तू जाणणाऱ्यापासून भिन्न असावी लागते, म्हणजे तिथे द्वैत असावं लागतं आणि जे जे काही जाणलं जात आहे ते जड असतं। प्रकृती जाणता येत नाही कारण ती अनिर्वचनीय आहे आणि ज्ञानाने बाध्य आहे। त्यामुळे मायेचं ज्ञान होत नाही, मायेचा अनुभव आहे। गंमतीच आहे, मायेचा अनुभव आहे, तिच्या कार्यावरून तिचा अनुभव करता येतं, पण तिला जाणायला जावं तर हाती लागत नाही का? सहतेन विचारम सा तमो यद्वद दिवाकरम, तिला ते ज्ञान सहन होत नाही। आणि ज्याचं ज्ञान होतं ते अभिन्न निमित्त उपादान कारण असणारं जे ब्रह्म आहे त्याचं ज्ञान झालं की त्याच्याशी आपण एक होतो। त्यामुळे ज्ञाता ज्ञेय ही त्रिपुटी आहे ती गेल्यामुळे जाणणारा जाणलेलं वेगळं राहत नाही। मग आता काय करायचं? मग कोण जाणतो? तर प्रश्नार्थक जी भाषा आहे ती गूढ मुद्दामून परोक्षत्वाने जी वापरलेली आहे ती हाच संदेह दृढ करून त्या ज्ञानाकडे नेण्यासाठी केली आहे। ते आश्चर्य अंतःकरणात निर्माण व्हावं, तो अचंबा निर्माण व्हावा, ती अद्भुतता अंतःकरणात निर्माण व्हावी म्हणून। आणि मग तीच भाषा पुढे वापरत असताना हे जग दुर्धर आणि दुर्विज्ञेय कसं आहे त्या दुर्धर आणि दुर्विज्ञेयतेचा विचार सांगत असताना 7व्या मंत्रामध्ये विचार आला। 7व्या मंत्रात म्हटलं, यम विसृष्टिर्यता बभूव यदि वा दधे यदि वा न यो अस्याध्यक्षः परमे व्योमन सहा अंग वेद यदि वा न वेद। म्हणाले काय? इयम विसृष्टी ही जी नामरूपात्मिका हा संपूर्ण प्रपंच ही जी सृष्टी आहे त्याला जे वर्णन करायचं ते घ्या, अख्खी संपूर्ण जे जे काही आपण पाहिलेलं आहे ते सर्व ती यत आबभूव यतः आबभूव ज्या उपादान कारण रूप परमात्म्यापासून यतः ज्याच्यापासून यतः ज्याच्यापासून ज्या उपादान कारणापासून आबभूव उत्पन्न झाली सहा अपि ते उपादान कारण देखील तो परमात्मा देखील यदि वा दधे दधे धारण करतो का?
यदि वा न, तो धारण करतो की करत नाही? का असा प्रश्न, की का अशी भाषा, नंतर पाहतोय. तरी पुढे अर्थ करू. यदि वा दधे यदि वा न, तो धारण करतो की करत नाही ते सांगा. ज्या परमात्म्यापासून ही सृष्टी उत्पन्न झाली, तो या सृष्टीला धारण करतो का करत नाही? इयं विसृष्टिः यत, ज्याच्यापासून निर्माण झाली, तो जो यहा अस्य अध्यक्षः, या संपूर्ण सृष्टीचा जो अध्यक्ष आहे, तो जो परमाश्रय परमेश्वर आहे, तो परमे व्योमन, परमे व्योमन परमे व्योमनी, त्या परम आकाशामध्ये आपल्या निजमहिमेमध्ये किंवा मायारूप परम व्योमामध्ये जो प्रतिष्ठित आहे, तो वेद यदि वा न वेद, तो जाणतो की जाणत नाही? आता हे असं का म्हटलं? त्याचं कारण आहे. उत्पत्तीचा ज्या वेळेला विचार करतो किंवा ज्या ज्या ठिकाणी आपण कार्यकारणत्वाचा विचार मांडला, सृष्टीच्या उत्पत्तीचा विचार मांडला, त्यावेळेला सर्वत्र कुंभार आणि घडा, सोनार आणि अलंकार, हेच दृष्टांत आपण पाहिलेत. उपनिषदांनी अन्य दृष्टांत दिलेले आहेत याच समाधानासाठी, याच स्पष्टीकरणासाठी, पण ते आपण सामान्यतः वापरत नाही. कारण कार्यकारण भाव, निमित्त कारण काय, उपादान कारण काय, हे स्पष्ट व्हावं म्हणून. आपला सामान्यत्वाने येणारा अनुभव काय आहे, की सोनार दागिने घडवतो. पण सोनार दागिने राखत नाही. दागिने विकल्यानंतर ते दागिने धारण करणारं सोनं असतं. आता लक्षात घ्या. यदि वा दधे यदि वा न, तो धारण करतो की नाही, ह्या प्रश्नाचा हेतू काय आहे, कारण काय आहे? मातीपासून मडकं तयार झालं, त्यातली माती नष्ट झाली, माती काढून घेतली, तर मडकं राहत नाही. त्यामुळे मडक्याला धारण करणार, घटाला धारण करणार जे काही उपादान आहे, ती माती आहे. अलंकार हे सोन्याच्या मुळे आहेत. ते सोनं आहे म्हणून ते अलंकार आहेत. नाहीतर त्या अलंकारांचं अस्तित्व नाही. ते अलंकार शिल्लक राहत नाहीत, ते अलंकार काही राहत नाहीत. पण त्याच ठिकाणी तो अलंकार घडवणारा कुंभार, तो जिवंत आहे की गेला, ह्याचा त्या घड्यावरती काही परिणाम होत नाही. सोनाराने दागिने घडवले, कालवशामध्ये त्याचा मृत्यू झाला म्हणून दागिनेही नष्ट झाले, लुप्त झाले, असं होत नाही. तात्पर्य, दागिने घडवणारा सोनार, घट, मडकं बनवणारा कुंभार, त्या वस्तूंना, त्यांच्या कार्यांना धारण करत नाही. असं असल्यामुळे आम्हाला सांगा, तुम्ही अभिन्न निमित्त उपादान कारणत्व जरी सांगत असलात, तुम्ही ते कारणत्व सांगत असलात, त्या प्रलयाच्या वेळेला तो ते धारण करतो, त्या ठिकाणी ती प्रकृती लयाला गेली होती, त्याच्यापासून उत्पन्न झाली, हे सगळं म्हणता. इयं विसृष्टी यत आबभूव, ही संपूर्ण सृष्टी, हे नामरूपात्मक जग ज्याच्यापासून निर्माण झालं, तो धारण करतो का करत नाही? ते म्हणाले दोन्ही नाही, दोन्ही आहे. का अशी भाषा? तो धारण करतो की करत नाही? माहिती नाही, सांगता येत नाही. असं का? ह्याचं कारण असं आहे, तो दोर, ती रज्जू सर्पाला आपल्या ठिकाणी धारण करते की नाही, असा प्रश्न विचारल्यावरती उत्तर काय द्यायचं? करते म्हणावं तर जे धारण करतोय तिला सत्ता नाही, आणि नाही करत म्हणावं, नाही करतोय असं म्हणावं
तर त्या अधिष्ठानामुळे अध्यस्थाची सत्ता आहे. दोरच नसेल तर सापाचा आभास होणार नाही. दोरच नसेल तर सापाचा आभास होणार नाही. अशा प्रकारे हे जे जग आहे ते दुर्विज्ञेय आहे आणि दुर्धरत्व देखील आहे. दुर्धरत्व धारण करण्याचा विचार. या संबंधाने सृष्टीच्या उत्पत्ती आणि त्या सगळ्याच्या संबंधाने अनेक दार्शनिक भ्रांत म्हणता येऊ शकतात. भ्रांत म्हणण्यापेक्षा त्यांची भिन्न भिन्न मतं आहेत, जी परिपूर्ण नाहीयेत. पण त्या विचारसरणीच्या मनुष्यांना सन्मार्गावरती आणि मोक्षाकडे नेण्यासाठी पुरेशी आहेत किंवा मोक्ष मार्गावरती आणण्यासाठी पुरेशी आहेत. त्याचा आता कंपॅरेटिव्ह अनालिसिस, तुलनात्मक विचार वगैरे आपण करणार नाही आहोत. कारण त्याचे आपण बीजरूपाने काही मुद्दे पाहिलेले आहेत. काही जणांनी फक्त जडापासून मानली, काही जणांनी अकारण म्हणजे त्या अणूंपासून मानली. हे सर्व आपल्याला माहिती आहे. त्या सगळ्याचा विचार करत असताना असं जे रहस्यमय वचन आहे ते जे जाणणारे आहेत त्यांच्या मनाला आल्हाद देणारं हे वचन असतं आणि जे अज्ञ आहेत त्यांना मोहित करणार असतं. आहे असं की ह्या संपूर्ण सृष्टीचं कारण ते अधिष्ठान रूपाने असल्यामुळे तो परमात्मा संपूर्ण सृष्टीला आपल्यामध्ये धारण करतो हे म्हणणं अविद्या दशेमध्ये आहे. आणि तो धारण करत नाही हे विज्ञान दशेमध्ये आहे. म्हणून वेदांताचा अंतिम विचार हा विवर्तामध्ये नाहीये, अजातवादामध्ये आहे. कारण विवर्तामध्ये देखील विवर्तत्वाने का होईना उत्पन्न सृष्टीची सत्ता आहे ना. विवर्तत्वाने का होईना, भासमान का होईना जग आहे आणि ते भासमान जग त्याच्या अधिष्ठानावरती आरोपित असल्यामुळे अधिष्ठान त्या भासमान जगाला धारण करते म्हणावं लागतं. आणि याच दृष्टीने मत्स्थानी सर्व भूतानी भगवंतांनी म्हटलं भगवद्गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये विचार येतो. पण त्याच वेळेला पुढल्या श्लोकामध्ये म्हणतात न च मत्स्थानी भूतानी, माझ्यामध्ये ही भूत नाहीत. का? कारण ती भूत व्याकृत आहेत, विवर्त आहेत, ती माझ्या ठिकाणी नाहीत. स्वरूपभूत अद्वैतत्वामध्ये कोण काय कसलं धारण करेल? काही नाही. दृष्टांताने विचार करायचा झाला तर बुडबुडे, फेन, तरंग, लाटा, लहरी हे सर्व पाण्यामध्ये आहेत. पाण्यावरती तरंग निर्माण होतात, पाण्यावरती फेस निर्माण होतो, पाण्यावरती बुडबुडे निर्माण होतात, परंतु ते सर्व पाणी नाही. आणि पाण्याचा विचार करायला गेलात तर पाण्यामध्ये ते नाही. ते पाण्यात नाही, कारण पाणी ज्याला म्हणतो त्याला ना रंग आहे, ना रूप आहे, ना आकार आहे, काही आहे. पुन्हा काय सोनेपणा उणे न येताची झाले लेणे. ते जर लेणं झालं म्हणून काय सोनं पण गेलं नाही. आपण त्या सोनेपणाकडे लक्ष देत नाही, बघत नाही, हा दोष आहे. सोनं म्हणेल मी कुठे कशाला काय धारण करतोय, माझं सोनं पण कुठे गेलं, मी सोनाच आहे. अजून मी कुठे काय, मी काही नाहीये. अशा प्रकारे तो परमात्मा यदि वा दधे यदि वा न, हे संपूर्ण जग आपल्यामध्ये तो परमात्मा धारण करतो की नाही, नाही सांगता येत. आणि जो अस्य अध्यक्ष यह अस्य अध्यक्ष परमे व्योमन सो अंग वेद यदि वा न वेद. आता परमे व्योमन, आता व्योम शब्दाची भिन्न भिन्न प्रकारे व्युत्पत्ती करता येते. त्यामुळे व्योमन या शब्दाचा व्युत्पन्न अर्थ जर का घेतला तर एक गत्यर्थक म्हणजे ज्ञानाकडे लागतो, एक व्यापकत्वाकडे लागतो आणि एक तृप्त
परिपूर्ण आनंद स्वरूप त्या ठिकाणी जातो. ते जे परिपूर्ण आनंद स्वरूप असणारं ब्रह्म आहे ते सर्व व्यापक ब्रह्म आहे. जे ज्ञानस्वरूप ब्रह्म आहे ते या सृष्टीला, ते आपल्याला स्वतःला, ज्याच्यापासून ही सृष्टी निर्माण झाली त्याला वेद यदि वा न वेद, जाणतं की जाणत नाही. अभिप्राय हा आहे की स्वदृष्टीने, ब्रह्मदृष्टीने परब्रह्मासाठी सृष्टी निर्माणच झाली नाही, त्यामुळे तो या सृष्टीला जाणत नाही. आणि तो जाणत नाही तर अन्य कोण जाणू शकेल? आणि तो स्वतःला जाणत नाही, कारण स्वतःपासून स्वतःला जाणायला स्वतःपासून स्वतः भिन्न नाही, त्यामुळे त्याला जाणणं म्हणता येत नाही. माऊलींनी त्या अभंगामध्ये वर्णन केलं, पाहता पाहणे दुरी सारोनिया, जाणोनी नेण ते करी माझे मन. जाणणे पण सोडून द्यायचं, तर जे उरतं तो जाणणार आहे. त्यामुळे इथे दुसऱ्या अर्ध्या भागामध्ये मंत्राच्या म्हणत असताना, जो प्रसिद्ध उत्कृष्ट सच्चिदानंद स्वरूप निजमहिमेने प्रसिद्ध असणारा महिमान्वित जो ईश्वर आहे, तो ह्या आरोपित प्रपंचाला आणि त्याचं अधिष्ठान असलेल्या स्वतःला जाणतो की जाणत नाही? आम्हाला सांगता येत नाही जाणतो की जाणत नाही. आणि आम्हाला सांगता येत नाही जाणतो की जाणत नाही, यातच आम्हाला माहिती आहे तो काय आहे, हा अर्थ येतो. आता जिज्ञासू दृष्टीने या वाक्याकडे पाहू. मला माहिती नाही तो जाणतो की जाणत नाही, याचा अर्थ असा आहे की तो जाणतो असं मी म्हणू शकत नाही, कारण मला कळलं असतं की तो जाणतो. आणि तो जाणत नाही असंही म्हणता येत नाही, कारण मला माहिती आहे तो सर्वज्ञ आहे. हे अज्ञानातून प्रकट झालेलं वाक्य नाहीये, हे अनुभवातून प्रकट झालेलं वाक्य आहे. काय होते, आता काय नाव घ्यायचं, तुमचे ते काका ते आहेत का अजून? ते असं करतात का काय? ते जाणार होते वारीला, त्यांना काही माहिती आहे का नाही हो, काय व्यवस्था आहे? आता असं मला विचारलं, मी त्या काकांची काही बरेच दिवसात बोललो नाही. मग मी म्हणतो काय, मला माहिती नाही हो. मी काय म्हणतो, मला माहिती नाही, कारण मी त्यांच्याशी बोललो नाही. त्यांना माहिती आहे की नाही मला माहिती नाही. आता मी सांगितलं मला माहिती नाही, यातच अर्थ स्पष्ट झाला, मला त्याचं काही ज्ञान नाही. जर मला माहिती असेल की त्यांना काही कळत नाही, तर मी म्हणेन नाही, त्यांना काही माहिती नाही. त्यांना माहिती आहे असं मला माहिती असेल तर मी म्हणेन त्यांना माहिती आहे. पण ज्यावेळेला मी म्हणतो तो जाणतो की जाणत नाही, हे ज्यावेळेला विधान आहे, त्यावेळेला तो जाणणारा आहे असंही नाही आणि तो अजाण आहे असंही नाही, हे स्पष्ट होतं. आणि यातूनच त्याच्या स्वरूपाकडे निर्देश होतो. तो द्वैत रूपाने जाणणारा नाही आणि चैतन्य ज्ञानस्वरूप असल्यामुळे अज्ञही नाही. हा त्यामागचा विचार आहे. तो जो परमात्मा आहे तो
मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम हेतुनान्येन कौंतेय जगत परिवर्तते. ते आहे त्याच्यावरती आरोपित, त्याला तो काही करू शकत नाही. कसं निर्माण करायचं हे सगळं त्याला माहिती आहे. पण स्वरूपभूत त्याला विचारलं तर तो म्हणतो कसली प्रकृती, नचमत स्थाने भूतानी न चाहम तेषु अवस्थितः. मी त्यांच्या ठिकाणी नाही आणि ती भूत माझ्या ठिकाणी नाहीत का? अलंकारात सोनं म्हणायला अलंकार हे सोन्यापासून भिन्न कुठे आहेत? बीजाचे गुणधर्म वृक्षामध्ये दिसतात, कारण बीजाचं वृक्षात परिवर्तन झालेलं आहे. दुधामध्ये दोष असतील तर दही कडू लागेल, पण सोन्याचं अलंकार होताना काय म्हणता? काही म्हणता येत नाही. शुद्ध सोनं अर्थात सोनं शुद्धच असतं. त्याच्यात मिसळलेलं जे असतं त्या अखंड गोळ्याला आपण अशुद्ध सोनं म्हणतो. पण सोन्यात शुद्ध अशुद्ध असं काही नसतं, सोनं सोनंच असतं. विचार करून पहा. हेच मनन आहे. असा हा चराचर सर्जनादी रूप जगत विपरिवर्तन हा परमाध्यक्ष जो आहे तो या संपूर्ण विश्वाच्या उत्पत्तीमध्ये कर्ता होऊन कर्तृत्वाच्या अभिमानाने रहित आहे. शरीरामध्ये राहून देखील त्याला तहान भूक काही नाही. द्रष्टा असून तो द्रष्टृत्वाने दूषित होत नाही, स्वतःला कर्ता समजत नाही. असा तो जो कोणी आहे, जो विशुद्ध साक्षी स्वरूप भगवंत आहे, त्याला इथे नमस्कार केलाय. यदि वा दधे यदि वा न, यदि वेद न वा वेद. तो या संपूर्ण सृष्टीला आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी धारण करतो की नाही? तो जाणतो की जाणत नाही? विचार करा. जाणतो म्हणावं तर दोष आहे आणि जाणत नाही म्हणावं तरी दोष आहे. मग जाणतो कोणत्या दृष्टीने आणि जाणत नाही कोणत्या दृष्टीने, हे ज्याने जाणलं तो जाणता झाला. संपूर्ण सृष्टीला तो आपल्या ठिकाणी धारण करतो आणि तो आपल्या ठिकाणी धारण करत नाही. हे कसं? हे ज्याने जाणलं तो जाणता झाला. हा असा विचार, ही अशी भाषा वापरत नासदीय सूक्त ते या जगाचं कारण असणारी जी माया, ती ज्याच्या आश्रयाने राहते ते परब्रह्म, जे परब्रह्म अभिन्न निमित्त अमित अभिन्न निमित्त उपादान कारण आहे, ज्या जगात ज्या परब्रह्माचं विवर्त हे जग आहे, ज्या परब्रह्माचं विवर्त हे जग आहे, ज्या मायेचा परिणाम हे जग आहे, त्या दोन्हीचा बोध इथे या नासदीय सूक्ताने करून दिलेलं आहे. त्याचं चिंतन आपण इथे केलं. हे चिंतन करत असताना माझ्या बुद्धीला अनुसरून गुरुजनांकडनं जे प्राप्त झालं, गुरु परंपरेकडनं जे प्राप्त झालं, त्याला अनुसरून जे चिंतन करता आलं, जे घडलं, ते मी आपल्यासमोर मांडलं. यात जे काही उत्तम आहे, ती गुरुपरंपरेची, भगवंताची असलेली कृपा आहे. पण सांगण्यामध्ये जर काही दोष राहिला असेल, दोष निर्माण झाला असेल, तर तो माझ्या बुद्धीचा आहे हे जाणून विज्ञ श्रोत्यांनी, व्युत्पन्न बुद्धीच्या श्रोत्यांनी उदार अंतःकरणाने मला क्षमा करावी.
झालेलं चिंतन भगवंतांच्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला विराम देतो. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.